आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इथे माझी गडबड चालू होती. श्रीषाला शाळेत पाठवायचं होतं म्हणून तिचा गणवेश इस्त्री करत होते आणि हे सगळं करताना ना खूप भारी वाटत होतं, कारण की आपण पण लहान असताना किती उत्साहाने शाळेत जायचो, सगळं आवरून इस्त्रीचे कपडे वगैरे घालून. आज हे सगळं मला आठवत होतं आणि श्रीषाचं मात्र इथे मोबाईल बघत फरसाणा खायचं चालू होतं. त्याच्यानंतर तिला अंघोळ वगैरे घातली आणि तिचं आवरायला घेतलं. मस्त असं तिला इस्त्री केलेला गणवेश घातला आणि हे असं स्टिकर वगैरे लावून दिलं. तिला खूप छान वाटत होतं, तिला पण मस्त वाटत होतं शाळेत जायचंय म्हणून. आणि तिला भारत माता की जय कर म्हटल्यावर तिनं कसा हात केला बघा, उलटाच केला होता आणि तिनं मग मी सरळ केला आणि किती छान दिसते बघा ती अशा लुकमध्ये. मग आम्ही चालू होतो तिला शाळेत सोडण्यासाठी. मी तिथंच थांबणार होते कारण की लगेच एक अर्धा तास शाळा होती, लगेच सुटणार होती, त्यामुळे मग तिथं गेलो. मस्त असे व्हिडिओसुद्धा काढले. सगळी मुलं खूप छान असं आवरून आलेली होते. मग त्याच्यानंतर तिथं राष्ट्रगीत वगैरे म्हटलं सगळं आणि सगळ्या मुलांना खाऊ वाटलं होतं. 2-3 प्रकारचे बिस्किट वाटले होते, अजून खूप काय काय वाटलं होतं. मग ते सगळं घेऊन आम्ही घरी आलो. मग बाकीची सगळी कामावरून मी छान अशी तयार झाले आणि माझे आयब्रो केले होते, त्यामुळे ना श्रीषाला पण तिचे आयब्रो करायचे होते म्हणून ती म्हणते बघा कसे आणि कसं धरून बसली आहे बघा. आणि मी जे करेल ना ते मात्र तिला सगळं करायचं असतं. आणि माझे मात्र बघा कपाळ कसं झालं आयब्रो केल्यानंतर न पूर्ण असं फोड्या फोड्या उठल्या होत्या कपाळाला. बाकी आता मात्र चेहरा खूप छान दिसत होता. आणि संध्याकाळी श्रीषाचा मस्त असं इथे अभ्यास चालू होता, चित्र रंगवायचं काम चालू होतं. तिला चित्र रंगवायला मात्र तिला खूप खूप आवडतं आणि तर फळं रंगवते बघा ती कसं बरोबर. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.